शुभ सकाळ मित्रांनो. तर मित्रांनो आता वाजले सकाळचे 6:30. तर मित्रांनो आजचा ब्लॉग असणार आहे हा मांगीतुंगी आम्ही आज एक्सप्लोर करणार आहोत. तर मित्रांनो चला आता भेटूया मांगीतुंगीवरती. तर मित्रांनो आता आपण मांगीतुंगीच्या बेसवरती पोहोचलेलो आहोत. तर आपली इथे गाडी आहे आणि इकडे तुम्हाला ना 2 प्रवेशद्वार दिसतात. इकडे हा इकडे जाणारा म्हणजे वरती जातो, म्हणजे इकडून गेलं ना तर तुम्हाला स्टेप्स 1000 स्टेप्स आहेत ना, पायऱ्या कमी होतील. आणि या प्रवेशद्वारामधून आपण इकडून गेलो ना तर 3500 पायऱ्या आहेत. 3500 स्टेप आपण चढून जायला लागेल. पण कसे माहिती आहे काय मजा आहे, ट्रॅकिंगची जी मजा आहे ना म्हणजे पायऱ्यातूनच मजा आहे तिकडून चढायला. आणि कसं माहिती आहे का, स्टेप्स पायऱ्या बोललं तर दमछाक भरपूर होतो. आणि जर पायवड असली तर तेवढं काही वाटत नाही. तर पायऱ्याने जास्त दमछाक होतो आणि त्रास होतो पायांना, आपल्याला पाय वगैरे गुडघे वगैरे दुखतात. तर मित्रांनो इकडे दिलेलंच आहे या साईडला, म्हणजे गाडी वरती जाते. आणि हे बघा ऋषभगिरी पर्वतपर, म्हणजे इकडे आहे ना ऋषभ देव आहे ना, भगवान ऋषभ देवाची मूर्ती आहे इकडे. 108 फुटाची मूर्ती आहे इकडे. आणि या साईडून स्टेप्स आहेत, तुम्हाला सांगितलं अगोदर मीने. या साईडून गेलं तर 3500 पायऱ्या आहेत इकडे. तर आपण या साईडूनच प्रवास करणार आहोत. तर मित्रांनो आता वाजलेले आहेत 4:30. तर आता काही प्रवास होणार नाही, कारण तिकडे 3 ते 4 घंटे आपल्याला ना जाऊन म्हणजे तिकडे पूर्ण एक्सप्लोर करायला टाईम लागतो. 3 ते 4 घंटे लागतात पूर्ण एक्सप्लोर करायला, मांगी आणि तुंगी. आणि त्याच्यानंतर ऋषभदेव भगवानची मूर्ती आहे ती. तर आपण आहे ना उद्याच प्रवास करू. आणि आता आम्ही ना टेंट वगैरे आणलेला आहे, या बॅगेमध्ये टेंट वगैरे आहे. तर आम्ही कुठेतरी बघूया, कुठेतरी जागा मिळाली तर तिकडे आम्ही टेंट लावणार. सकाळपासून जेवलो वगैरे नाही, फक्त घरातून चहामध्ये थोडा नाश्ता केलेला आहे तेवढाच. आणि सरबत वगैरे पिला, पाणी वगैरे तेवढाच. सकाळपासून जेवलो नाही काय नाही, फक्त राईड. तर 270 किलोमीटर आहे मुंबईपासून. 280 ते 288 किलोमीटर आहे. आणि जर जिथे मी राहतो ना दिवस जंक्शन वगैरे त्या साईडून आम्हाला 270 किलोमीटर पडला. आम्ही ना भरपूर ठिकाणी थांबत आलो, कारण की शुभमला ना जास्त सवय नाही म्हणजे राईडची, जास्त लॉंग ड्राईव्ह. तर त्याच्यामुळे ना कमसे कम आम्ही ना 2 ते 3 घंटे लेट झालो. 2 घंटे तर जास्त आम्ही लेटच झालो. तर मित्रांनो आम्ही टेंट लावायला जागा बघत होतो. तर फायनली हे आपल्या काकांनी ना यांचंच काय इथे छोटंसं घर आहे, असा पत्रा वगैरे लावलेला आहे. आणि इकडे आपलं हे मांगीतुंगी. तर आम्ही इथे टेंट लावणार आहे इकडे या साईडला ना, आपली त्या साईडला गाडी ठेवलेली आहे इकडे बाईक. तर आता आपण इथे टेंट लावूया. तर मित्रांनो टेंट लावून घेतो आम्ही आणि मस्तपैकी नंतर जेवण करून घेतो. तर धन्यवाद काका. तर मित्रांनो आपलं टेंट आपली बॅगीमध्ये आहे. आता आपण इथे टेंट लावू मस्तपैकी. पण काय पण बोल, मस्त एक नंबर मजा येते, काहीतरी मस्त जागा वगैरे भेटलेली आहे. तर मित्रांनो आपला टेंट लावून झालेला आहे. आणि इथे समोरच व्ह्यू आहे आपला मांगीतुंगीचा, आहे बघा इकडे मस्तपैकी. तर रात्री बघूया, शेकोटी पण करू आपण मस्तपैकी. आता तर सध्या आम्ही जेवण घेतो मस्तपैकी, घरून जेवण आणलेलं आहे आपण. आणि सकाळी 6 ते 6:30 पर्यंत ट्रॅक चालू करूया. तर शुभ सकाळ मित्रांनो आता सकाळचे वाजलेले 8. मस्तपैकी आम्ही रात्री ट्रेन लावला होता, तुम्ही बघितले असेल व्हिडिओ. तर
झोप पण चांगली झाली, पण मध्ये आपला शुभम भाई घाबरला होता. शुभम भाई घाबरला होता, त्याने मला उठवला. तर हा झोपत नव्हता, वाऱ्याने टेंट हलत होता. त्यावेळेला कोण आहे मला उठवला. अरे मस्त. अरे पण एवढं घाबरला होता ना, वाट लागली त्याच्यामुळे मला पण भीती वाटली, मला घाबरवलं त्याने. पण नंतर मग परत रात्री आम्ही 1-1.5 वाजता बॉन्ड फ्रँक सिक्युरिटी पेटवली. तर तेव्हा कुठेतरी तो झोपला नंतर. तर चालेल आपण आता मस्त वरती गडावर जाऊ. तर मित्रांनो, आपण इकडे गर्भगृहाचे तिकडे दर्शन घेतलं ना, आदिनाथ भगवानजी की मूर्ती आहे उधर. तर या साईडने बघा ही दिवाळ आहे ना, ही भिंत तुटलेली आहे. तर या साईडला आहे ना पाणी टाकीसारखं काहीतरी आहे इकडे कुंड, तुम्हाला दाखवतो. पाण्याचे कुंड आहे. हां ते बघा इकडे ना, या साईडला या राईट साईडला पाण्याचं कुंड आहे इकडे. आतमध्ये ना पण पाणी आहे थोडे, किती आतमध्ये आहे माहिती नाही. एवढं आहे बघा, हे पाण्याचं कुंड आहे इकडे. मांगी तुंगी हा महाराष्ट्रातील एक किल्ला आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील भिलवड गावाजवळ हा किल्ला उभा आहे. येथे एक जैन तीर्थक्षेत्र देखील असून येथे चढून जाण्यासाठी सुमारे 2000हून अधिक पायऱ्या आहेत. मांगी तुंगी हा गिरिदुर्ग प्रकारातील असून हा नाशिक महाराष्ट्रामध्ये आहे. मांगी हे शिखर समुद्र सपाटीपासून 4343 फूट उंच पश्चिमेकडील शिखर आहे आणि तुंगी हे 4366 फूट उंच पूर्वेकडील शिखर आहे. मित्रांनो, खूप थकून जाते, कारण की स्टेप असल्यामुळे जास्त ना पायानं लोड पण भरतो. आणि 3-4 महिने जास्त झाले ट्रॅकिंग नाही, त्याच्यामुळे अजून दम लागतो. ट्रॅकिंग नसेल तरी पण ज्यांना ट्रॅकिंग सवय त्यांना पण दम लागत असेलच, कारण की स्टेप असले तर जास्त खूप त्रास होतो. आणि पायवाट असली ना तर तेवढा त्रास नाही होत. खूप असं म्हणजे मध्ये मध्ये स्टॉप आम्हाला घ्यायला लागतं तिकडे. आम्ही अजून अर्ध पण पार नाही केलेला. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मांगी पिनाकल आहे ना त्या साईडला चाललेलो आहे इकडे. तर या साईडला इकडे बघा मस्तपैकी माकडे वगैरे आहेत ना, मस्त बसलेले. फोटो वगैरे पण शूट घेतला मी इथून, मस्त झाला. काय बोलतो, सेल्फी घेऊ सेल्फी. तर आता आपण मांगी पिनाकल करू, नंतर मग आपल्याला त्या साईडला जायचं, तिकडे तुंगी पिनाकल आहे. हॅलो, तो झाल्यानंतर हॅलो, मग ऋषभ देवस्थान आहे ना, तिकडे आपण इकडे प्रवेश करू, तिकडे दर्शन घेऊ आपण दुपारी. तर आपण इकडचा पण रूम शूट घेऊ मस्त वेगळी. कधी ड्युटी कधी माझी. तर हे तुम्ही कुठे? बेलगाव. हे बेलगावचे आहेत. त्यांचं नाव आदित्य मस्कर, कर्नाटकी. सुट्टी कधी आम्हाला. कर्नाटकला एकदा गेलो होतो, सौंदत्ती मध्ये यल्लम्मा देवस्थान, तिकडचं मी दर्शन केला होता. तर हे तिकडचेच आहेत त्या साईडचे. तर भेटून चांगलं वाटलं. टाकणार तर आता आपण एक्सप्लोर करूया इकडे. या मांगी टेकडीवर 7 जुनी मंदिरे असून अनेक संतांच्या चरणांच्या प्रतिमा आहेत. येथे कृष्णकुंड नावाचा एक तलाव आहे, जो भगवान श्रीकृष्णाच्या शेवटच्या दिवसांचा साक्षीदार असल्याचे म्हटले जाते. ग्रंथानुसार भगवान श्रीकृष्णाचा मोठा भाऊ बलराम यांनीही मोक्ष साधला आणि स्वर्ग प्राप्त केला. येथे बलभद्र नावाची गुहा आहे, जिथे बलराम आणि इतर अनेक मूर्ती स्थापित आहेत. तर आपण मांगी पिनाकल आहे ना तिकडे आहे आता. या साईडला इथून आपल्याला तुंगी पिनाकल पण दिसतो. इथून बघा मित्रांनो, छोटा रस्ता आहे खूप. आणि इथून तुम्ही बघितलं ना तर खाली दरी आहे इकडे. आणि या साईडवर ना बघूया इकडे काय काय आहे एक्सप्लोर करण्यासारखं. हे बघा इथे ना दगड वगैरे पडतात, हे बघा छोटे छोटे दगड पडले आहेत तिकडे असं. आणि हा मांगी पिनाकल आहे ना, खालून वाटतो छोटा आहे, पण वरती आल्यावर समजतो आपल्याला किती मोठा आहे हा.
तुंगी पिनाकल पण मोठाच आहे, पण याच्यापेक्षा छोटा आहे तो आकाराने. जास्त असं याच्यासारखा दिसतो. वजीर कसा असतो, वजीर अंगठा, आपल्या अंगठ्याचा आकार तसा दिसतो तो उभा. खतरनाक आहे दिसते तो. तर इथे तुम्हाला ना इकडे मांगी पिनेकलवर आले ना, तर या साईडला पण आहे ना तुम्हाला दगडामध्ये पूर्ण या मांगी पिनेकलमध्ये आहे ना मूर्त्या तुम्हाला कोरलेल्या भेटेल, इकडे दिसतील तुम्हाला. मूर्तींवर अनेक शिलालेख आहेत. त्यातील बहुतांश कालांतराने खराब झाल्यामुळे स्पष्ट होत नाही. येथील आदिनाथ आणि शांतीनाथ लेण्यांच्या खडकांवरील अनेक शिलालेख संस्कृत भाषेत आहेत. दोन्ही टेकड्यांवरील अनेक मूर्ती खडकांवर कोरलेल्या आहेत. यक्ष आणि यक्षिणी आणि इंद्र यांचे सुंदर आणि आकर्षक दगडी कोरीव काममध्ये पाहायला मिळते. तुंगीगिरी शिखरावर 5 मंदिरं आहेत. 8वे तीर्थकर भगवान चंद्रप्रभू यांच्या 2 लेण्या आहेत आणि दुसरी रामचंद्र गुहा आहे. हनुमान गवक नील इत्यादी प्राचीन मूर्त्या इथे आहेत. तर मित्रांनो, जर तुम्ही ट्रायला आले तर तुम्ही कन्फर्म करा की वरती चढून जाऊन येऊन 8 घंटे तुम्हाला सफर करायचं आहे इकडे. कारण की 8 घंटे जाऊन येऊन तुम्हाला टाईम लागणारच, कारण की भरपूर आहे ना ट्रॅकिंग आहे इथे. पहिलं मांगी बघायचं, नंतर तुंगी बघायचं आणि नंतर ऋषभ देवस्थान. आता आम्ही ऋषभ देवस्थान आहे ना तिकडे चाललेलं आहे. मस्त मोठी मूर्ती आहे ऋषभ देवाची, तर तिकडेच घेऊन जाऊन तुम्हाला दाखवतो. बघूया ड्रोन शूट तिकडे मिळतो का, कारण की ड्रोन शूट शक्य तिथे अलाउड नाही आहे, तरी पण ट्राय करण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो हे बघा, हे स्टेप्स आहेत ना, हे तिकडे ऋषभ देवस्थानाची मूर्ती आहे ना तिकडे जाते. पायऱ्या कुठून आहे, इथून मित्रांनो पायऱ्या पण आहेत आणि लिफ्ट पण आहेत. तर आम्ही लिफ्टमध्ये चाललो आहे, खूप कंटाळा आला आता. आता आम्ही लिफ्टमध्ये बसतो मस्त. हो लाईट नाही, लाईट कमी येते. 15 वाजता जाऊ शकतात. 4 नंबर 5 नंबर का थांबलो. बस थांब 4 नंबर तरी बरोबर येतो पुष्कळ. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण लिफ्टमधून निघालेलो आहे. तुम्ही आले ना ते, मला वाटलं नव्हतं. तर हे बघा हमल्या करतात आपल्या अंगावर. हे फोटोशी आहे. चला गेलाच बसले तर काय बॅगा सोड. हां हातात काढण्यासाठी तरी तुम्ही जवळ यायचं नाही. बॅगासाठीच बसलेत ते, बॅगासाठीच बसले. मित्रांनो तुम्हाला ही मूर्ती दिसते ना, तर ही मूर्तीला टाईम किती लागला माहिती आहे का? कमसे कम काहीतरी 20 ते 22 वर्ष लागले ही मूर्तीचं कोरीव काम करायला, मूर्ती पूर्ण उभारायला. तर ही मूर्ती बनवली ना, हा पूर्ण दगड दिसतो ना, रॉक दिसतो ना, हा पूर्ण दगड, हा दगड कापून बनवलेला आहे. त्याची मागे पण बघा तुम्ही, मागच्या साईडला पण ते रॉक्सच आहे, दगड आहे. पूर्ण रॉक कापून, दगड कापून ही मूर्ती बनवलेली आहे इकडे. ऋषभदेव भगवान यांची 108 फूट जैन मूर्ती आहे. भगवान ऋषभनाथ हे जैन धर्मातील पहिले तीर्थकर मानले जातात. फेब्रुवारी 2016 मध्ये 108 फूट उंच असलेले जगातील सर्वात उंच जैन पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले. अहिंसेचा पुतळा असे नाव असलेली ही मूर्ती वास्तुकलेचा एक कलात्मक नमुना आहे आणि ती जगभरातील जैनांसाठी तीर्थयात्री बनली आहे.
मांगी तुंगीचा इतिहास असा आहे की पौराणिक कथामध्ये सांगण्यात आले आहे की भगवान राम आणि भगवान कृष्ण यांसारख्या 90 कोटीहून अधिक संत आणि ख्यातनाम व्यक्तींना मांगी तुंगी येथे ज्ञान प्राप्त झाले होते. जैन धर्मात अनेक मंदिरे आहेत आणि ती पवित्र मानली जातात. सुमारे 3500 पायऱ्या शिखराच्या पायथ्याशी जातात, जे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वाच्या अनेक स्मारकांनी समृद्ध आहे. याशिवाय महावीर, ऋषभनाथ, शांतीनाथ आणि पार्श्वनाथ यांसारख्या महान तीर्थंकरांच्या नावावर असंख्य लेणे आहेत. येथे दरवर्षी एक भव्य जत्रा भरते, जिथे लोक उत्सवाचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने भेट देतात. तर चला मित्रांनो, आजचा आपला तुम्हाला ब्लॉग कसा वाटला. मित्रांनो, तुम्हाला हा आजचा ब्लॉग आवडला असेल प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर पण करा. आणि मित्रांनो, जर ऑलरेडी सबस्क्राईब असेल तर तुम्ही लाईक कमेंट केल्याशिवाय जाऊ नका. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.